अगं उठ उठ उठ, चहा देऊ का तुला? हा उठ 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 उठ, अगं उठ की, उठ उठ उठ. ओ साहेब, काय करायचं हिचं? हा असंच टोचन देत राहिलो ना तर पार येडी होऊन जाईल, नाही तर मरून जाईल एखाद दिवशी. बघा सांगून ठेवते, परत उद्या मेली बेली तर मला बोलू नका तुम्ही. गुड्डूच्या शाळेमध्ये टीचर्स आणि पेरेंट्सची मीटिंग होती. हा सध्या माझ्याकडे वेळ आहे ना, त्याच्यामुळे हे करते. बरोबर आहे. शेवटी काय विजय, घरची किंवा बाहेरची ड्युटी इज ड्युटी. हे खरं. बरं, त्या खोपकरचा फोन आला होता. त्यांनी त्या टोनीला कस्टडीत घेतले म्हणे, पण त्या टोनीकडून विशेष काही कळणार नाहीये, कारण त्याचा तसा डिरेक्टली किलवरशी संबंध नाहीये. हा आपला त्याच्या छोट्या डबक्यातलं नेटवर्किंग आहे त्याचं. डबक्यातले गप्पी मासे आहेत रे सगळे. मॅडम, गप्पी माशांमुळे हिवताप तरी जातो, यांच्यामुळे डोक्याला ताप झाला. तक्रार कसली करतोस विजय? ज्यांचा डोक्याला ताप पोलीस त्यांचा बाप. चला चहा घेऊ. ए नको, चहा नको आणि तू पण नको. अहो मॅडम, असं करू नका, चला चहा घेऊ. हिम्मत. तू बँगलोरला, ती मुंबईला, आणि 2.5 वर्ष तुमचा अफेअर आहे. बर सर, मी जॉब करतो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये, रिलेशनशिप मॅनेजर आहे. नताशाचा बॉयफ्रेंड? हा हिरा बँगलोरला असतो, इथे काय करतोय? $10 हो. आणि इतक्या दिवसांनंतर पैशांची डिमांड केली. हो. फक्त 10 लाख. म्हणजे हे जे काही होतंय किंवा झालंय ते फक्त 10 लाखासाठी. काय माहिती, पण तेच लिहिलंय चिठ्ठीमध्ये. तू पोलिसांना कळवलंस का? ऑफकोर्स कळवलं. मग त्यांचं काय म्हणणं आहे? भोसलेचं म्हणणं आहे की ज्यांनी ही चिठ्ठी लिहिली आहे तो फ्रॉड आहे. म्हणजे त्याचा काही संबंधच नाही. आमच्याकडनं पैसे उकळण्यासाठी हे सगळं केलंय. साऊच्या किडनॅपिंगचा आणि या माणसाचा काही एक संबंध नाही. पण अभय, मलाही पटतंय त्याचं. फक्त 10 लाखांसाठी कोणी एवढा मोठा राडा का घालेल? अरे जीव गेलेत लोकांचे. किमान 10 कोटी तरी मागेल ना. तुला पण भोसलेचं म्हणणं पटतंय, श्रद्धालाही पटतं, मलाच का नाही पटत आहे? नॅचरली अभय, कारण तू साऊच्या बाबतीत प्रॅक्टिकली विचार नाही करू शकत आहेस. नाही, तसं नाही. हे खरं असेल तर काय, म्हणजे ही चिठ्ठी माझ्यापर्यंत रस्त्यामध्ये कोण उठून पोचवेल? हा सांग ना. इतक्या शिताफीने माझ्या बॅग मध्ये ठेवली होती, मला कळलं सुद्धा नाही. म्हणजे ती जी कोण लोक आहे, कोण आहे, ते मला ऑब्झर्व करत असणार ना, माझ्यावर नजर ठेवून असणार. आमच्या घरात जे जे चाललंय, ज्या पद्धतीने आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करतात, त्यामधली एक ट्रिक असेल त्यांची. आपण रँसम मागून बघूया, कसे रिॲक्ट करतायत मिरजकर, हे तरी बघूया, असं असेल त्याच्यात म्हणा. बर, मग तुझं काय म्हणणं आहे? मला वाटतंय या चिठ्ठीचा, साऊच्या गायब होण्याचा आणि या रॅन्समचा काहीही संबंध नाही. असं नाहीये, काहीतरी असू शकतं ना. काय करायचंय तुला? पैसे देऊन टाकूया. मला मान्य आहे 10 लाख रुपये खूप मोठी अमाऊंट आहे. फुकट गेले तर मी भरीन ना, मी सगळे प्रयत्न करून भरीन, पण माझ्या साऊच्या दिशेने एक पाऊल पुढे तर पडेल. प्रॉब्लेम आहे की माझ्याकडे पैसे नाही आहेत तेवढे. तुझ्याकडे, म्हणजे त्या सोर्सकडे माग ना, ज्यांनी मागच्या वेळेस आपल्याला दिलेलं, प्लीज. अभय, ओके, मी बघते काहीतरी. थँक्यू व्हेरी मच. काल पाहिलं मी त्याला, तुझ्या बापाला. आपला जुनावाला आयटम केला, पण ह्या वेळेस ना
बॅगेतनं वस्तू काढली नाही तर ठेवली. अगं चिठ्ठी ठेवली आहे, चिठ्ठी. तुला काय सांगतेय, तुझ्या बापाच्या बॅगेत चिठ्ठी ठेवली मी. पोरगी हवी असेल ना तू 10 लाख दे म्हणून. देईल का ग तुझा बाप मला? हा अगं ए, द्यायलाच पाहिजे. मग प्रार्थना कर बरं का तू देवाकडे तशी. आता इतके दिवस तुला इथं सांभाळलाय तर त्याचे 10 लाख तर मिळायलाच पाहिजे मला. हा अगं ए, अगं ऐकलं का? अगं तुझ्या बापाला भेटले मी. गेली फार कामातून गेली. कशी झाडते ग, जरा नीट झाडणं. आधी कोपऱ्या कोपऱ्यात केर असायचा, आता वाटेतच आहे. लादी पुसून घ्यायची, लक्षात ठेव. इकडे ऑर्डर देऊ नकोस भवाने, तिकडेच दे. आईजीच्या जीवावर बाईजी नसती. ऐकलं बरं का मी? मी कुठे काय बोललो? इथे पण कचरा पडलाय, तो उचल जरा. विराट खेळायला नुसतं. हा काय कचरा आहे काय? तो विराट खेळायला लागला की सगळ्या वस्तू घेतो ते तिकडेच टाकून देतो. हे इथे कसं आलं? आता मला काय माहिती? काका, आई, काय झालं? काय ग? काका, काय 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 झालंय? किती वाट बघायची तुमची, किती किती वाट बघायची तुमची. हा एवढी मोठी कारवाई झाली, एवढा मोठा इंटरनॅशनल टेररिस्ट आम्ही पकडला. मोठी न्यूज आहे नेहाजी, खूप मोठी न्यूज आहे. मला वाटलं होतं तुमच्या प्रश्नांना उत्तर देऊन देऊन मला घाम फुटेल. तुम्ही विचाराल कशी घडली कारवाई, काय रिस्क इन्व्हॉल्ड होती, कशी मिळाली लीड, तुम्ही कसं स्वतःच्या जीवावर खेळून त्या जुगरांना पकडलंय वगैरे वगैरे. पण कुठे आहात तुम्ही? जीवावर? पण सर, तुम्ही म्हणालात की तुम्ही ऑफ ग्राउंड होतात. नेहाजी, फुटबॉलची एखादी टीम जेव्हा एखाद्या मैदानावर खेळायला जाते तर ती कसं खेळते? त्या टीमच्या कोचने जसं शिकवलंय तसं खेळते. कोच इम्पॉर्टंट असतो. म्हणजे प्लेयर्स टॅलेंटेड असतात, त्यांच्या टॅलेंट असतं, नो डाऊट. पण एक उत्तम कोचच उत्तम प्लेयर्स आणि उत्तम टीम घडवू शकतो की नाही? मला वाटलं तुम्ही हुशार असाल, तुमच्यात कमालीचा स्पार्क असेल. सॉरी, नो डाऊट तुमच्यात स्पार्क आहे, डेफिनेटली आहे. रादर मला असं सुद्धा वाटलं होतं की येणाऱ्या काही वर्षात तुम्ही एक अख्खं न्यूज चॅनल इंडिपेंडेंटली चालवाल. पण तुमच्याबद्दलची माझी मतं तुम्ही खोटी ठरवतायत. सर, असं का बोलताय तुम्ही? बुद्धिबळ खेळतो आपण, बुद्धिबळ. उंट कधी चालवायचा, कधी कोणता प्यादा बाहेर काढायचा, हत्ती आता असं चालत चालत कोणाच्या समोर कधी जाऊन थांबेल, हे कोणाचा मेंदू ठरवतो? आपला का हत्तीचा? आपला. आता ग्राउंड लेवलचं मिशन म्हणजे काय? जुगरांना पकडणं. ठीक आहे, पकडला, त्याला पकडलं. आता ते काम काय विजय भोसलेसारख्या कोणी रेम्या डोक्याचा किंवा फिजिकल स्ट्रेंथ असलेला कोणीही कॉप करेल, त्यात काय मोठं. पण शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ आहे की नाही? जुगरांबद्दलचा इंटेल मिळवणं, कोणतं नेटवर्क योग्य वेळी पुढे करायचं, कामाला लावायचं, ह्या सगळ्या आतल्या गोष्टी कोणी केल्या असतील असं तुम्हाला वाटतं? एक गोष्ट लक्षात घ्या नेहाजी, फील्डवरच्या माणसाला दहशतवादी संघटना नावाने इंडिव्हिज्युअली ओळखत नाही. त्यांच्यासाठी जस्ट तो एक फोर्स मधला माणूस असतो. पण आतून जो ऑपरेट करतो त्याला या संघटना नावासकट ओळखतात. कारण जशी आमची इंटेलिजन्स टीम असते तशी त्यांची सुद्धा असते.
आणि म्हणून मी म्हणालो होतो जीवावर खेळू. कारण आज जर जुगरानला पकडल्याचा बदला घ्यायचा त्यांनी ठरवलं तर विजय भोसलेच्या नाही माझ्या जीवाला धोका आहे. कारण जाळं मी टाकलं होतं. कारण मी नाही घाबरत. सर कधी करूया इंटरव्ह्यू? कल करे सो आज कर, आज करे सो अब. ओके ओके. गायबानं क्रिकेट आम्ही पण खेळतो मित्रा. बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाऊ द्यायचा नसतो हे आम्हालाही माहिती आहे. कारण क्षेत्र रक्षण आमचं काम आहे. आणि हिलाही पाणी पाजा. एक गुन्हेगार धरता येत नाही. अरे जमदाडे जमदाडे बास. जमदाडे बास. अगं त्याला काय जीवे नाही मारायचंय. अगं ठीक आहे तुला एक बुक्का त्याने मारला गालावर ते एवढं का राग राग. याचा थोबड फुटल्यावर तर काय फरक नाही पडणार. परत वर्दीतल्या माणसाने हात नाही उचलणारा. पूर्ण त्याला उचल. इकडे बाबा तू किलवरला ओळखतोस का? कोण किलवर साहब? जमदाडे तुला काहीच वाटत नाही का? तुझा गाल सुजवला त्यांनी. मळ निघाला नाही याचा घे. सांगितलं माझा पाठलाग करायला. किसने बोला? किसने बोला? मॅडम माझं ऐका. काय ऐकून घेऊ? जेव्हा मगाशी तुम्ही रिक्षातून उतरत होता तेव्हा तुमच्या पर्समधनं हे पडलं होतं. मला वाटलं हे तुमच्यासाठी महत्वाचं आहे. हेच देण्यासाठी आलो होतो. मॅडम सगळं ठीक आहे ना? सॉरी हा सॉरी. तुम्ही सगळे गेलात तरी चालेल. सॉरी हा दादा. काय गैरसमज झाला हो माझा. हा चुकलं मी. माफ करा.
सॉरी. ठीक आहे. काम झालंय. बाय जॉम्प तिकट आहे ना राव, डायरेक्ट अंगावाली. पण ठीक आहे, आपलं काम झालंय. आपण सतत घरात वावरतोय, एकही मिनिट आपण घर सोडून जात नाही आहोत. बरं असंही होत नाही की एकाच वेळेस आपण सगळेच्या सगळे घराच्या बाहेर गेलोय. 1 मिनिट सुद्धा झाला नसेल तरी हे पान घरामध्ये कसं आलंय? काका तिला सांभाळ. सांभाळ. हो. चहा दे रे. आधीचा नको देऊ. हा मागितलं की लगेच नाही, नवीन बनव. चल फ्रेश. सर हे सगळं खूप जास्त इंटरेस्टिंग आणि माइंड ब्लोईंग आहे. थरारक आहे हे सगळं. आहेच थरारक. तर काय आम्ही पोलीस आहोत, सो हा थरार आणि आम्ही आमच्यात आयुष्यभराचा करारच झालेला असतो. क्या बात आहे सर. सर बोल. मिळाली का ब्रेकिंग न्यूज? जे पोलीस अधिकारी चांगली कामगिरी करतात त्यांची आम्ही दखल घेतो आणि ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. चांगलं आहे की. सर ऐका ना, एक मिनिट सर. इथे बोल. सर फोडलाय त्याला, तो काहीच बोलत नाहीये. नाही बोलत आहे ना, मग फोड. फोड. जोपर्यंत तो बोलत नाही तोपर्यंत फोडायचं, कळलं ना? सिनियर आहे मी तुझा. सिनियर्सच्या ऑर्डर फॉलो करायच्या, नाही का सर? बरोबर ना? नाहीतर मग हा ड्युटीवर चुकला. तुमची लाईन मला फारच आवडते. ड्युटीवर चुकला का आम्हाला मुकला. हा लगेच चल चल ऑर्डर फॉलो कर. चल. सर सर नेहाजी, आपण जरा नंतर बोलूयात. ये. काय चाललंय हे सगळं? काय म्हणाली ती? कोणाला फोडताय? मला सांगितल्याशिवाय काही करायचं नाहीये. त्या तिथे होत्या म्हणून मी बोलू शकलो नाही. अजून तुमच्यासारखा कॉन्फिडन्स नाही ना सर मीडिया समोर असं एकदम बोलायचा. माझ्यात नाही सर आज. पण हे काही विशेष नाहीये. बुरटा चोर आहे, त्याला धरून आणलाय. त्याला आम्ही बदडतो. खरं सांगितलं की सोडून देणार. काय प्रॉब्लेमच नाही. तुम्ही टेन्शन नका घेऊ सर. खरं बोलतोय? माझ्यापासून काही लपवत नाहीयेस ना? सर मी का लपवतो तुमच्यापासून काही? आणि तुमचा इंटेलेक्ट म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला आधी कळणार ना सर. मध्ये नाही का तुम्हाला सांगितलं की जुगरांची पण इन्फॉर्मेशन तुम्हाला आधी मिळालीच होती ना सर. मी कुठलं काय लपवणार तुमच्यापासून? आणि जर खरं सांगू तुमच्या त्या लेवलचे प्रॉब्लेम, जुगरान किंवा कोणी समुद्रावरती कोणी आलं मुंबईत ते आम्ही आपलं पाकिट मार, कोणी याचं काहीतरी चोरलंय, कोणी गाडी चोरलीये. सर तुम्ही का टेन्शन घेताय? बघा काय आहे, हॉटेलचा मालक असतो की नाही, मालक, त्या मालकाने टेबल पुसणारा पोरगा गेला म्हणून त्याचं टेन्शन घेऊ नये सर. म्हणून म्हणतो तुम्ही टेन्शन घेऊ नका सर. केवढं टेन्शन सर? त्या वाट बघतायत तुमची. न्या मॅडम बोला ना तुम्ही बिंदास सर, मी बघतो. माझ्या चहाची दखल घे रे. काय झालं? एवढ्या घाईघाईने का बोलून घेतलात मला? या तुम्ही आतमध्ये, मी सांगतो सगळं. हे बघा, हे सापडले, किलवरची राणी. त्याचा अर्थ कळला तुम्हाला जावई बापू? हो. श्रद्धाला काय होतं कामा नाही बाबा. काय नाही होणार. ती आहे कुठे? पण बाहेर गेली.
तिला याचा काय अंदाज दिलाय? नाही. बरं केलं नाही दिलात ते, कारण फोनवर अर्धवट बोलणं ऐकून घाबरेल ती. तो हिअरिंग डिव्हाइस घरात बाहेर फेकून दिला. मला वाटतं सगळं संपेल, त्रास कमी होईल, तर त्रास वाढतच चाललाय. काय खेळाडू मुरलेला आहे, तो डाव उलटवत राहणार. एक गोष्ट लक्षात घ्या, ही वेळ हताश व्हायची नाहीये, कारण खरा खेळ आत्ता सुरू झाला.